पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून 14 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। सध्या आपण याच कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये आहोत, जिथं आपल्याला ही समोर दिसताय जी हरणं आहेत, याच हरणांच्या कळपातील जवळपास 14 हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या या संपूर्ण खंदकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 98 ते 100च्या आसपास हरणांची संख्या आहे। मात्र त्यातले 14 हरिण आहेत ते गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये मृत्यू पावल्याची घटना घडलेली आहे। नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे याचा तपास आहे तो सध्या कात्रजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। तसंच या हरणांचा मृत्यू झाल्याचे जे सॅम्पल्स आहेत ते सुद्धा आता तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। पण धक्कादायक घटना ही घडलेली आहे। नेमका आता हा मृत्यू कशामुळे झालेला आहे याचा तपास केला जातोय। पण समोरच्या बाजूला आपण ही दृश्य पाहतोय, जी हरणं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामधल्या 14 हरणांचा गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये सलग मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण कात्रज सर्पोद्यानातील हरणांचा जो मृत्यू झालेला आहे याच्यामुळे एकच चिंता आहे ती सुद्धा वाढलेली आहे। आपल्या सोबत या सगळ्या विषयी माहिती घेण्यासाठी कात्रज सर्पोद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी घनश्याम पवार आहेत। सर, नेमकं या मृत्यूचं कारण काय आहे? अचानकपणे हे जे मृत्यू झालेले आहेत आणि आकडा आपण पाहिला तर तो जवळपास 14च्या आसपास आहे। नेमकी मृत्यूंची संख्या का वाढलेली आहे आणि कशामुळे मृत्यू झालेला आहे, आपण काही तपास करतोय का? साधारणतः 6 तारखेपासून जे आहे ते सुरुवातीला एक 2-3 दिवस आपल्याला एक चितळ हरणामध्ये स्पॉटेड डिअर मध्ये आपल्याला मृत्यू आढळत होते। त्यानंतर 9 तारखेला अचानक आपल्याला 5 हरणांचा मृत्यू आढळलेला आहे। आपली जी हेल्थ ॲडवायझरी कमिटी आहे, जे क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील एक्सपर्ट जी टीम आहे ती इथं वेळोवेळी इथं त्यांनी पाहणी केली। त्यासोबतच रोग अन्वेषण प्रयोगशाळा म्हणजे डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन जो औंधला आहे त्यांची एक्सपर्ट टीम जी आहे ती त्यांनी सुद्धा एकत्रितरित्या या प्राण्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे। त्यासोबतच जे काही खाद्याचे नमुने असतील, सॅम्पल, बायो सॅम्पल्स, वॉटर सॅम्पल हे सुद्धा आपण तपासणीसाठी दिलेलं आहे। लवकरच त्याचा आपल्याला जे काही नेमका जो काही कॉज आहे ते कळेल आपल्याला। त्यासोबतच आता जे काही महाराष्ट्र झू ऑथॉरिटीची ती आजच ते त्यांची टीम सुद्धा इथे पाहणी करून गेलेली आहे। त्यासोबतच बाकीचे जे काही बायो सॅम्पल्स आहेत, ब्लड सॅम्पल्स आणि जे काही विसरल ऑर्गन्स आहेत ते आपण IVR आहे, जे काही नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे आपण पाठवलेले आहेत। काय खबरदारी आपण घेतोय? कारण की मोठ्या संख्येने कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहण्यासाठी नागरिक येत असतात, पण आता हरणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे कात्रज उद्यान हे नागरिकांसाठी खुलं आहे का आणि खबरदारी नेमकी काय घेतली जाते? प्राणी संग्रहालय हे नागरिकांसाठी सध्या खुलंच आहे। खबरदारी म्हणून बायोसिक्युरिटी मेजर म्हणून आपण जो खंदक आहे जिथे ही मृत्यू आढळलेली आहे त्याचा जो एंट्री गेट आहे तिथं आपण जो फुटबाथ आहे, ब्लिचिंग पावडर असेल, त्यानंतर प्रत्येक जो काही ॲनिमल कीपर आहे त्या ठिकाणचा पर्टिक्युलर तो ठेवलेला आहे। फिडिंगच्या ज्या गाड्या असतात, जे प्राण्यांसाठी आपण खाद्य देतो त्या सुद्धा 2 गाड्या ठेवलेल्या आहेत आणि यांचं फिडिंग सेपरेट आधी होतं आणि दुसरी गाडी दुसऱ्याकडचं हे करतात। वेळोवेळी आपण त्याचा बायोक्लिनिंग करून घेतोय। त्यासोबतच जे लोकांना ग्लोव्ज, जे कीपर आहे ते खाद्य वगैरे टाकतात, तो एक ठराविक व्यक्तीच इथे आतमध्ये प्रवेश करतोय। त्यांना ग्लोव्ज दिलेला आहे, सॅनिटायझर दिलेला आहे, मास्क दिलेला आहे, आपण गमबूट्स आहेत की ही इतर ठिकाणी त्याचं कंटॅमिनेशन होऊ नये याकरिता वेळोवेळी खबरदारी घेतोय। सर, आपण एकूण किती यामध्ये आपल्या भागामध्ये हरणं आहेत, संख्या किती आहेत आणि त्यातले आता 14 मृत्यू झाले? एक स्पॉटेड डिअरचा जर विचार केला आपल्याकडे तर एक 100च्या आसपास आता आहेत, साधारणतः एक 98 ते 100 आहेत आपल्याकडे। तर त्यामध्येही 14 प्राण्यांचं हे मृत्युमुखी आढळले। या प्राण्यांचा धोका म्हणजे जे मृत्यू झालेले आहेत त्याचा धोका इतर प्राण्यांना आहे का नाही याचा काही तपास केला? नाही, आता ही जी स्पॉटेड डिअर आहे आणि आता हे स्पॉटेड डिअर आणि सांबर ही एक्झिबिट फॅसिलिटीमध्ये एकत्रित ठेवलेला आहे। त्याचा सांबरला अजून कुठलाही प्रादुर्भाव झालेला नाही आहे आणि प्रिव्हेंटिव्ह डोसेस म्हणून आपण वेळोवेळी औषधोपचार करतोय, त्यामध्ये कुठलीही मृत्यू आढळलेली नाही आणि मागच्या 3 दिवसापासून आपण पूर्णपणे ही मृत्यू कंट्रोलमध्ये आणलेली आहे। सध्या तरी कुठली मृत्यू नाहीये गेल्या 3 दिवसात। ही चांगली बाब आहे की गेल्या 3 दिवसांपासून एकाही हरणाचा मृत्यू झालेला नाहीये, पण गेल्या 5-6 दिवसांचा कालावधी आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास 14 हरणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। आता खबरदारी पूर्णपणे प्रशासनाकडून घेतली जाते। या संपूर्ण ठिकाणी जो पाण्याचा साठा आहे किंवा जे अन्न त्यांना खाऊ दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा खबरदारी घेतली जाते आणि त्याचबरोबर या संपूर्ण खंदकाच्या बाजूला आता हिरवी नेट आहे ते सुद्धा बसवली जाते। पण नेमका आता हा मृत्यू या हरणांचा कशामुळे झालेला आहे याचा अहवाल आता 2 ते 3 दिवसांमध्ये येईल आणि त्यानंतर याचं खरं कारण आहे ते समजणार आहे। पण अतिशय दुर्दैवी घटना आहे ती कात्रजच्या या प्राणी संग्रहालयामध्ये घडलेली आहे, ज्यामध्ये 14 हरणांचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.